एक ठिकाणी वाघ आहे आसपास 10-15. आणि या अडचणीमध्ये ही टणटणी काढणं हे वन विभागाने जे 5 कोटी रुपये मंजूर केलेत कलेक्टरांनी त्यातले पैसे देऊन ही 2 दिवसामध्ये ही टणटणी हटवा पहिली. याची लपण पहिले हटवली पाहिजे. ही जर लपण हटवली नाही तर वाघ इथून हटणार नाही अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मी इथं राळेगणच्या स्पॉटवर उभा आहे आणि अगदी गावालगत ही अडचण आहे. जसं काय जंगल सारखं अडचण आहे. आपण इकडे येऊ शकता पत्रकार मित्रांनो. काय घाबरू नका. या इकडे गावकरी पत्रकार मित्रांनो पाहिजे ना दुसऱ्यांदा आलो का वाघ इथं ते बरं का लांब नाही गेला गावकरी आम्ही पाहिलंय समक्ष पाहिलंय. ग्रामपंचायत पेसामधून पैसे देऊन हे आपली ही जेसीबी नाही अडचण हटवावं लागेल सगळी ही. तेव्हा तो इथून वस्ती सोडील. तशी वस्ती सोडणार नाही. हे अत्यंत आता ही किती फूट अंतर असला 200-250 फुटाच्या अंतरावरती गावामध्ये एवढी टणटणी माजले. आणि या टणटणीमुळं तो वाघ डॉक्टर साहेब तो इथून जाणार नाही. त्याच्यामुळं याला वन विभागाने तुमच्याकडे जी मी साहेबांची बोलतो चव्हाण साहेबांची बोलतो जी तरतूद आहे ती तरतूद करा आणि पहिली घाण हटवा. पिंजरा लावा. आम्हाला नका करू दगड नका टाकू. तर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी बघू शकतोय. एवढी मोठी झाडी एवढी मोठी टणटणी अशा लय अडचण आहे. इथं खाली डीपी बघा ना किती अडचण आहे. बघा हो तिकडे बघा तिथं पंढरीनाथ कशी अडचण आहे बघा ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. अत्यंत भयानक प्रकार आहे. आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वाघ अगदी इथे जवळच आहे 200-300 फुटावर. ग्रामस्थांनी सकाळी पाहिल्या शिवी बशी होता वाघ पाहायला गेले ना वाघ याच भागात येतो पुढे जाणार नाही. पुढे गेला नाही त्यांना पण बोलले मामाला पण किती वाजता पाहिला माहितीये का 8 वाजता आम्ही शेळी बघून आलो. त्याच्यावर परत येऊन आपण या बघू शकता पत्रकार मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उंडे बाळूंड्याचं जीवन या शेळ्या बकऱ्यावर आहे. त्यांना शेती फार कमी आहे आणि याच्यावरती अशा प्रकारचं मावशीकडे तुम्ही घाबरटीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता हा वाघ जर इथं 300-500 फुटावर आहे म्हणजे गावातच आहे. उद्या येता जाताना जर बकऱ्या सोडून साहेब जर समजा एखाद्या माणसावर हल्ला केला तर याला कोण जबाबदार. तर याची जबाबदारी घ्या तुम्ही. आताची आता पिंजरा लावा. मी साहेबांची बोललोय चव्हाण साहेबांची. आणि पिंजरा आणा. गाडी नसेल तर माझी गाडी घेऊन जा पण पिंजरा आणा. पिंजरा आता इथं लावा. हा वाघ इथं एक शेळी त्या याच्यातलीच एक शेळी त्या पिंजऱ्यात ठेवा. याच्यातली एक शेळी ठेवा आणि याचा पंचनामा बकरं म्हणून धरून हे बघा आपण हे लहान मोठे धरून छोटे मोठे 50 शेळ्याचा हा गोठा आहे. आणि या माणसाचा अत्यंत या ठिकाणी त्यांच्यामध्ये घाबरटपणा आलेला आहे की एक शेळी पण 25,000 रुपयाची आहे. एका शेळ्या 2-2, 3-3 बकऱ्या होतात. काही शेळ्या 3 बकऱ्या झाली. त्या 3 बकऱ्याची किंमत त्याप्रमाणे पंचनाम्यामध्ये आली पाहिजे आणि त्याप्रमाणे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं मी इथं मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ही या शेळ्या ज्या आहेत ना त्या अगदी म्हणजे आधुनिक पद्धतीने पाळलेल्या शेळ्या आहेत. एका शेळ्या 3-3 बकऱ्या होतात. म्हणजे आमच्या अंदाजे कमीत कमी 25,000 आता कंबरेला शेळ्या लागतात. काय शेळ्याला 4-4 बकऱ्या होतात म्हणून अशा प्रकारचं हा पंचनामा लावतात. 2 शेळ्या ज्या मेल ते तुम्हाला करावंच लागणार आहे.
उद्या पंचनामा करूया आपण त्यांचा. हो चालेल त्यांचं उद्या हो चालेल. मी साहेबांची बोलतो, तुम्हाला काय अडचण नाही. ही हे बघा आता हो जखमींचा घ्या ना जखमींचा पंचनामा करा ना आता. पण त्यांचा दवा पाण्यासाठी काही नाही, पण जगत नाही. एकदा वाघाचं ते इशारी दात आहेत, ते इशारी दात लागल्यानंतर ते जगत नाही. आपला 6 शेळ्याची भरपाई 25,000 रुपयाप्रमाणे घ्यायची, शेतकऱ्याला न्याय द्यायचा, एवढं आपलं उद्दिष्ट आहे. मावशीकडे तुमच्या आता तुम्हाला हात बांधायला लागे का? तेवढी जागा मग आता हे शेळ्या पर्याय नाही त्यांना काय. गरिबाची आजच नाही अजून एक पुढे असं आहे का? 55. ठीक आहे. शुभम भाऊ 25-30 वर्ष झाले तिथंच शुभम भाऊ इकडे. हे बघा, आपण पत्रकार मित्रांनो आता पंचनामा केलेला आहे. 2 शेळ्या ज्या मृत्यू पावल्यात त्या 3-3, 4-4 बकरे त्यांना होतात. त्यांचा सरासरी 25,000 रुपयाप्रमाणे आपण हा पंचनामा केलेला आहे. इथं याची खरं तर लाभार्थ्याची सही पण आपण घेतलेली आहे. आपण बघू शकतोय इथं दिघे साहेब अधिकारी म्हणून इथं आहेत. मी आता वरिष्ठ अधिकारी तालुका अधिकारी चव्हाण साहेबांची फोनद्वारे बोललेलो आहे. आता राहिला प्रश्न इथं सुरक्षिततेचा शुभम भाऊ, तर ते संध्याकाळपर्यंत आता काही लगेच तुम्ही तात्काळ इथं पहिला पिंजरा आणा आणि वाघ आपण इथं पाहिला तर ही अगदी 200 फुटाच्या अंतरावरती टणटणीची झाडी आहे. इथं माणूस काही करू शकत नाही, म्हणजे तो काय कुठं डोंगरो नाही काय नाही, तो अगदी गावाच्या लगत 200 फुटाच्या अंतरावरती झाडीमध्ये आहे. तर तुम्ही तसं साहेबांना सांगा ही झाडी हटवणं गरजेचं आहे. तो वाघ पकडल्यानंतर तर झाडी जर हटवली नाही तर इथं लोकांना भीतीचं वातावरण तयार होणार आहे.